Hello, this is the Maya Artifact episode number 1807. 1807, yes. आजची तारीख आहे 27 जानेवारी 2020. आता मी 90s म्हणणार होतो, बट ऍक्च्युअली इट्स 20. yes. आता वाजले रात्रीचे 10 वाजले. सांगायचं काय आज? सांगायचं ऍज अ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍज अ असिस्टंट डिरेक्टर कोणते काम कर, म्हणजे ऍज आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. व्हॉट आय हॅव टू नो. But I don't want to talk about that. I just want to talk about माझं थोबाड. म्हणजे दाढी कशी दिसून राहिली आहे. दाढी की जोरदार दिसून राहिली आहे. यस. पण जे ऍक्च्युअली जे चेहऱ्यावर जे डाग आहे ना, हे बघ, हे असे डाग आहे, त्यानंतर असे ब्लॅक स्पॉट आहे वगैरे दिसून राहिलाय. सो त्यामुळे चेहऱ्याची जी बदसूर ती बाहेर दिसून राहिली आहे. माहित नाही माझ्या चेहऱ्याला काय झालंय चाललं. उद्या जातो आणि उद्या दाढी करून घेतो. त्याच्याने इथे थोडी जास्त आहे, शेप मध्ये आणून घेतो. हे इथं चकाडून जाईल. हे इथे खूप जास्त होते, त्यामुळे नाही का असं घाम येते ना, त्यामुळे असं रुतते. लाईक दॅट. सांगायचं आज काय? आज मला तसं वाटतं यार, मी माझ्या प्रोफेशन मध्ये नाही का, मी जे प्रोफेशन चॉईस केलं आहे ऍज अ असिस्टंट डिरेक्टर, देन त्याच्यानंतर ऍज अ डिरेक्टर, या ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम ऍज असिस्टंट डिरेक्टर मी माझी स्टोरी लिहीन आणि ऍज अ मराठी मूवी घरची गोष्ट पब्लिश करीन. आणि देन त्याच्यानंतर मग घरची गोष्ट वॉज बिकेम सक्सेसफुल अँड देन आय जस्ट ट्राय टू बी अ बायनरी कोड. या वेल, तुला एवढं मोठं कॉन्फिडन्स कसं काय, तू एवढा इझिली कसं काय म्हणू शकते या सगळ्या गोष्टी? इट्स लाईक दॅट की मी इझिली नाही म्हणत आहे, आणि असं म्हणण्यासाठी मी स्वतःमध्ये काही कॉन्फिडन्स वगैरे आहे असं पण नाही. या इज दिस थिंग की हे कशी गोष्ट आहे जे आहे आणि जे होणार आहे, आणि हे मला माहित आहे आणि हे पक्का आहे. आणि यासाठी मी काही खूप जास्त कॉन्फिडन्स आहे किंवा खूप जास्त एकदम स्वतःवर घमंड वगैरे असंही नाही म्हणत आहे. वाय? आता हे अशी सिच्युएशन आहे ना, इट इज लाईक दॅट की मानून घे उद्या मी ऑफिसमध्ये जाणार आहे, जे की 101% मी जाणारच आहे. या उद्या सकाळी उठून मी ऑफिसमध्ये जाणार आहे, हे फ्युचर मध्ये आहे. तू आता क्वेश्चन तर हा येते ना, इन फ्युचर तू असं काय म्हणू शकते, एकदम घमंड कशाला, एकदम कॉन्फिडन्सली कशा काय म्हणू शकते की तू उद्या ऑफिसलाच जाणार आहे? यासाठी काही कॉन्फिडन्सची काही गरज नाही. इट इज लाईक दॅट की उद्या ते होणार आहे आणि होणार आहे, आणि त्यासाठी मी उद्या सकाळी 5 वाजता उठणार आहे. इट इज दॅट थिंग. यासाठी काय असं एकदम खूप काही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं वगैरे की नाही. या इट इज माझ्यासाठी ते फिल्म बनवणे, इट इज लाईक दॅट की उद्या ऑफिसला जायचं आहे. इट इज दॅट थिंग. या तर मी बिलकुल त्याच वेळी स्वतःला सेट केलंय, आणि ऑफकोर्स इन द एंड आय विल बी. पण असं नाही का आपण हे फक्त असं म्हणून राहिलो आणि याच्याबद्दल काही करूनच नाही राहिलो. इट्स नॉट. या ऍक्च्युअली मी म्हणून पण राहिलो आणि याच्याबद्दल काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न पण करतोय. ऍक्च्युअली रिसेंटली मी बॉलिवूड मुव्हीज खूप पाहून राहिलोय, इन्स्टेड ऑफ हॉलिवूड मुव्हीज मी पाहून पण नाही राहिलोय. या बट बॉलिवूड मूवी वॉज आज म्हणजे कसं आहे की बॉलिवूड मूवी मध्ये एक प्रकारे अजीबसा एक कनेक्शन आहे. दॅट इज द थिंग. या जे हॉलिवूड मूवी मध्ये ते वाटत नाही. म्हणजे हॉलिवूड मध्ये किती चांगलं आहे, किती चांगलं ग्राफिक्स घ्या, खूप चांगलं स्टोरी लाईन घ्या, खूप हे असं घ्या तसं घ्या, लवडा घ्या लसून घ्या, जो बिडालो आप क्या. बट तो अपनापन है ना, वो बॉलीवुड में वो जबरदस्त लगता है यार. वो जे डायलॉग डिलिव्हरी ते हिंदी बोलतात, इट्स समथिंग रिअली अमेझिंग. या
इट इज नेव्हर बीन कम्पेअर विथ द अनदर थिंग. हा, मी असं नाही म्हणत की ते लोक म्हणजे हॉलिवूडवाले ते मूवी बनवत आहे तर ते रिअली पथेटिक वगैरे नाही असं नाही. पण असं एकदम सडनली एकदम व्हेरिएशन तुझ्यामध्ये कसं काय झालं, हाऊ या इट इज वेल, असं सडनली व्हेरिएशन माझ्यामध्ये का झालाय असं समजा म्हणण्याचा मी प्रयत्न करतो म्हणलं तर या म्हणजे याच्यासाठी पण एक सिच्युएशन आहे. म्हणजे पहिले मला हॉलिवूड मूवीज आवडायचे, बॉलिवूड मूवी नाही आवडायचे, आणि आता मला बॉलिवूड मूवी आवडते ना की हॉलिवूड मूवी. सो एकदम सडन चेंज कशामुळे आय डोंट नो, मला पण नाही माहित. या लिटरली रिसेंटली गेले महिनाभरामध्ये माझ्यामध्ये जे चेंजेस येऊन राहिले, दॅट्स वाय आय एम जस्ट त्या चेंजेसला मी फॉलो करत आहे. या जे समोर येत आहे त्याला ऍक्सेप्ट करत आहे आणि स्वतःला जे बनायचं आहे त्या उद्देशाने आपण प्रयत्न करत आहे. सो आय एम प्रिटी शुअर वन डे आय विल बी. बट यासाठी आपण आतापासून स्वतःपासून आपण स्वतःला मेहनत करणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गोष्ट जाणून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अजून आज एक दुसरी गोष्ट झाली. आज मी आता मी पिक्चर पाहत होतो. कोणता, मुझसे फ्रेंडशिप करोगी. येस, लो बजेट मूवी आहे. स्टोरी जबरदस्त आहे आणि कास्टिंग पण बहुत जबरदस्त केली आहे. डायलॉग डिलिव्हरी आणि ज्याप्रमाणे हे जे नवीन ऍक्टर्स आहे या लोकांनी जे काम केलं, इट वॉज रिअली गुड आणि मूवी वॉज रिअली ग्रेट. यशराजचं प्रोडक्शन आहे आणि खरंच फिल्म वॉज रिअली ग्रेट. आणि दॅट फिल्म इज मेंट टू बी समथिंग. हा, तर मग मला वैभवचा कॉल आला. आय जस्ट लाईक, मला वाटतं काही काम वगैरे असेल बघ. सो वैभवने कॉल केला आणि त्यांनी म्हणलं की म्हणे तू बिझी तर नाही. म्हणे नाही, मला बिझी नाही. बोल म्हणे की मला असं बादलनी मानलं म्हणे की तू काफी शांत राहतो म्हणे इन एव्हरी सिच्युएशन. म्हणजे समोर कितीही कोणी तुझ्यावर भडकत असेल काही असन, यू जस्ट बिंग रिअली काम अँड शांततेने खूप सारे सिच्युएशन हँडल करतो. हाऊ यू डू दॅट. या मी फटाकसे कळलो या त्याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे, म्हणजे हाऊ ही फील्स दॅट. म्हणजे त्यांनी मला असं का विचारलं. ऍक्च्युली वैभव इज काइंड ऑफ लाईक दॅट की त्याला खूप म्हणजे राईट नो ही इज 30 अँड ही डझंट हॅव अ जॉब. या आणि तो घरीच बसून आहे. सो दॅट्स वाय ही फील्स रिअली डिप्रेस. अँड आई वडिलांच्या खूप साऱ्या गोष्टी तो ऐकतो, त्यामुळे तो काफी डिप्रेस फील करतो आणि त्याला खूप काही बोलूशा पण वाटते. बट हाऊ ही टॉक बिकॉज वॉट एव्हर इज देअर पॅरेंट्स. यस, सो त्या सिच्युएशनला तो म्हणत आहे की मी शांत कसा काय राहू. वेल, आता यासाठी काही असं एकदम त्वरित असं उदाहरण वगैरे नाही ना. इट इज दॅट थिंग. म्हणजे कोणी तुम्हाला असं 2 शब्द म्हणत आहे आणि तुम्हाला राग येतोच. इट इज दॅट थिंग. आप कितने भी बड़े विद्वान हो जाओ या कितने बड़े भी साधू संत वगैरे हो जाओ, कोणी तुम्हाला 2 शब्द म्हणले ना, मादरशोध म्हणलं तर आपल्याला राग येतेच. मला पण राग येते. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की तो तुम्हाला राग गिटकायचा आहे की बाहेर काढायचा आहे. या आणि हे तुम्हीच ठरवायचं आहे. या मी कसं आहे, मी पाहतो खरंच इम्पॉर्टंट आहे का आपलं बोलणं. नसेल तर गुपचाप राहतो. पण जिथे बोलायचं काम आहे तिथे बोलतो, पण खूप चांगल्याने बोलतो. या बट मोस्ट ऑफ द टाइम मजा नाही निघत. मी मोस्ट ऑफ द टाइम शांत राहतो. युजली मी माझ्यामध्ये ज्याप्रमाणे चेंजेस आणले, आय जस्ट बिंग रिअली शांत. या म्हणजे जेव्हा मला बोलायचं तेव्हा मी प्रॉपरली बोलतो आणि मी असं फालतूचं बोलत नाही. ऑफिसमध्ये आता पहिले कसं ऑफिसमध्ये माझ्यासोबत खूप बेकार व्यवहार व्हायचा, बट टिल देन आता राईट नो एक प्रकारे सिनियरच्या नजरेने बघतात माझ्याकडे आणि दॅट इज गुड. आणि मी याला फारसं अप्रिशिएट नाही करत. मला असं वाटतं व्हाय, कारण हा हे क्वालिटी आहे, हे माझ्यामध्ये इम्प्रूव्ह होत आहे. दॅट इज गुड. या बट मला असं वाटत नाही का अभी यार हे ऑफिस आहे यार आणि हे जस्ट बिगिनिंग लेवल आहे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम देम. या गलती तू केली आहे, भुगतून तू राहिलाय. या भुगून तू राहिलाय, परमनंट तुला करण्यात नाही आला. या त्याच्यामध्ये असं काही हे आहे नाही की
तू नाही आहे म्हणून यू आर नॉट दॅट क्वालिफाईड वगैरे. इट इज नॉट दॅट थिंग. वन थिंग येस. सो आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की जे काही आपल्या लाईफमध्ये आपल्यासोबत होऊन राहिलंय इट इज ऑल बिकॉज ऑफ मी. आणि माझ्यासमोर झालंय. आणि समोर जे काही माझ्या लाईफमध्ये जे काही चांगलं वगैरे होईल ऑल बिकॉज ऑफ दिस थिंग इज बिकॉज ऑफ मी. माझ्यासमोर झालंय. सो आपण आपल्या लाईफला आपणच चांगली करू ना. आपल्यापाशी टूल आहे, आपल्यापाशी स्वतःचा एक प्रकारे समजण्यासाठी एक ध्येय आहे आणि आता आपण समजू शकतो. या इट इज दॅट थिंग. आपण 1848 एपिसोड केला आहे. आपण स्वतःला समजतो आणि आपल्याला माहित आहे आपण काय करतोय. सो दॅट इज द थिंग. काल रात्री यार मला बहुतच बेकार स्वप्न पडलं. आय वॉज रिअली म्हणजे इतकं बेकार की बेकार म्हणजे भूत वगैरे नाही बट त्या बेकार म्हणजे त्याचा बेकारचा टोनच वेगळा होता यार. इट इज दॅट थिंग नाही का. कधी कधी नाही का अशी सिच्युएशन येते ना का जेव्हा नाही का आपल्याला नाही का असं वाटते की साला ये कोणती मनुष्य घडी आ गई. किंवा असं एक प्रकार असं होते ना की मनुष्य घडी ना बिलकुल असं एक शांत जिंदगी में कुछ नाही रहा वगैरे. म्हणजे मानून घे की एक कैदी कसा आहे तो कसा जैलात गेल्यावर कसा फील करतो. समथिंग वॉट आय फील लाईक दॅट. बट मी तेव्हा जैलात नव्हतं त्या स्वप्नामध्ये. नाही त्याच्यामध्ये नाही का माझ्यासाठी मामाच सर्व होता. हा म्हणजे माझा अंकुशंग. या माझे आई वडील नव्हते, कुणीच नव्हतं. या आय वॉज लाईक फक्त माझ्यासाठी मामाच होता. आणि मामा खूप दारू प्यायचा वगैरे वगैरे. आणि मग मी खूप अशा खूप कठीण सिच्युएशन मध्ये होतो. म्हणजे मी भांडी घासायचो दुसऱ्यांच्या घरी वगैरे. सो इट वॉज आणि काफी क्लिअर होतं. बहुत क्लिअर होतं. मला माझी शकल मामाची शकल वॉज आणि मामा एकदम क्लिअर होता. अंकुश मामा वॉज म्हणजे त्यांची शकल मला क्लिअर होती. आणि त्याचा टोन एक प्रकारे थोडासा ग्रीनिश वगैरे होता. म्हणजे त्याचं DI जर केला गेला तर इट वॉज लाईक थोडासा ग्रीन वगैरे होता. या असे काही फारसा वेल इक्विपमेंट वगैरे नव्हतं. खूप असं जुना जमान्यातलं. खूप जुना पण नाही म्हणजे इज लाईक म्हणजे खरी 1998 किंवा 1980च्या काळातलं वगैरे असं वाटत होतं. या आणि अजीबचं फील करत होते आता सिच्युएशनला. आय डोंट नो व्हाय. म्हणजे मी हे स्वप्न का पाहिलं पण रँडमली मला असे स्वप्न पडतात त्यामुळे. आणि मला नाही का 26 तारखेला पण स्वप्न पडतात. मी युजली निग्लेक्ट करतो या असे जे ड्रीम्स आहेत. मी फारसा रेकॉर्ड करत नाही 85 एपिसोड मध्ये. व्हाय कारण मला ते फारसं इम्पॉर्टंट वाटत नाही. बिकॉज ऑफ दॅट की आपण जे स्वप्न पाहतो इट जस्ट बिकॉज ऑफ दॅट की आपण जे पाहतो ते स्वप्न पाहतो. बट कधी कधी काही स्वप्न एवढे रिअलिस्टिक असतात, इतके रिअलिस्टिक असतात की तुम्हाला रिअलाइजच होत नाही की इट वॉज ऍक्च्युअली हॅपनिंग ऑर इज इट ड्रीम. लिटरली. आणि कालचं स्वप्न असंच होतं यार. म्हणजे मला कळतच नव्हतं की यस इट इज दॅट. शुड आय बीन फोकस अबाउट दॅट की माझ्या ड्रीम बद्दल. ना 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 पागल झालंय. असे कोणते असे फालतूचे ड्रीम येईल ना. तू फालतूचा फोकस ट्राय टू फोकस ऑन यू. ट्राय टू फोकस ऑन यू वर्क. या आणि दॅट इज द वर्क डिपेंड्स ऑन यू मेक्स यू रिअली अमेझिंग पर्सन. या आता जर तुला हेच माहीत करून घ्यायचं आहे की तू कोण आहे काय तर बस तू काम करत राह. अशी ड्रीम्स वगैरे तुला असं वाटते का तू काही ना काहीतरी सिलेक्टेड पर्सन आहे. सो दॅट मीन्स का तुला असे काहीतरी ड्रीम्स येईल ना त्याची काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे. डूड काही व्हॅल्यू नाही. या सपने आएंगे जाएंगे. झोपायचं तर रोजच आहे आणि झोपल्यावर स्वप्न तर रोजच येणार. सो याच्यामध्ये असं फारसं काही लॉजिक नाही वगैरे. सो ट्राय नॉट टू फोकस ऑन दोज ड्रीम. जस्ट ट्राय टू फोकस ऑन युअर वर्क. दॅट इज द थिंग. ओके वर्क तुला काय करायचं समजून कशा. आता मी ड्रीम नाही म्हणत कारण आता माझं ड्रीम एक प्रकारे काम झालंय. या ऑफिस मधून आल्यानंतर मी माझ्या ड्रीम वर काम नाही करत. मी काम करतो आणि त्या कामाचं स्वप्न पाहतो. दॅट इज द थिंग्स. या पण ते माझ्यासाठी काम असतं एक प्रकारे स्वप्न टाईप आहे. सो whatever. So this is the end. 11 वाजून राहिले आता. किती वाजले आता
10:15 झाले. येस ऍक्च्युली आता मला झोपायचं आणि उद्या सगळे 5 वाजता उठवलं की झोप जात नाही ऍक्च्युली. सो या सो लेट मी स्लीप. सो दिस इज हे मी नवीन जॅकेट घेतलं. कॅन यू सी दॅट दिस इज द कॉलर. दिस इज कॉलर नाही, दिस इज द बाई. या जरूरत पडलं मला. म्हणजे कसं मला जे गोष्ट आवडली ना मी त्याला खूप एकदम म्हणजे एकदम या सांगू. आज मी नाही का सकाळी घातलं. फुल गरमी होत होती बरं दुपारी 12 वाजता. ऑफिसमध्ये एसी वगैरे लावले बट नाही का युजली एसी लावले म्हणजे फक्त लावून आहे, थंडी आहे त्यामुळे सुरू कोणीच करत नाही. या तर नाही का ऑफिसमध्ये फुल पेटलं ऑफिस. या फुल गरमी. तरी भाऊ मी काढलं नाही स्वेटर. मोकात अपना स्वेटर है. मैं तो कतई नहीं निकालने वाला मेरा स्वेटर. भाई तो कितना भी गरम कर ले. मी स्वेटर काढलंच नाही. लिटरली जेवण खाईपर्यंत, जेवण झाल्यानंतरही मग त्याच्यानंतर मग थोडंसं अजूनच जास्त वाटलं. बगलमधून घाम वगैरे येऊन राहिला होता तर मग म्हणलं आता थोडं काढून घ्यावं म्हणलं. सो तेव्हा काढलं मी. आणि त्याच्यानंतर घरी आलो, रूमवर आलो, कपडे पण नाही काढले बरं. पंखा लावला म्हणले. पंखा लावलाय, जॅकेट घातलं, पंख्यासमोर बसलो. फुल थंडीमध्ये आपण पंखा लावला आणि जॅकेट घातून पिक्चर पाहिला. अरे वेरे बाप भाई आपली तडफ आहे भाई. आपण घेतलं ते तर जॅकेटच आपलं म्हणजे आहेच. ते कसं कुतूहल राहते ना आपल्याला. तर ते सो ऑलराईट या दिस इट. फारसा एक्सप्लेन करत नाही, खूप लंब बनत चाललाय व्हिडिओ. लेट मी स्लीप फॉर्म नाव. दिस इज माय आर्ट एपिसोड नंबर 1807. Yes, right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 1809 का 08. Let me check. एटीन 1808. Yes. 1808 आजची तारीख आहे. 28 जानेवारी 2020. आता वाजले रात्रीचे 9:30 झाले. कसं दिसून राहिलोय मी. या ऍक्च्युली मस्त शेप केली आहे. ऍक्च्युली माझी दाढी खूप गचाड झाली होती तर त्यामुळे मी थोडस कमी केली आणि त्याला प्रॉपर शेप दिला. इट डज फील्स रिली गुड. या इतक्यात मी स्वतःची काळजी खूप घेत आहे, खूप खुश राहत आहे आणि असं एक प्रकारे नाही का फिल्म खूप पाहूशी वाटत आहे. या आणि ड्युरिंग द फिल्म पॉज करून मी तो सीन स्वतः एक प्रकारे डिरेक्ट करत आहे, स्वतःसोबतच एलॉबरेट करत आहे आणि मला त्याच्यामध्ये खूप मजा वाटत आहे. म्हणजे समज जर या वेळी समज जर डायलॉग असा म्हणला गेला असता तर इट वुड बी मच बेटर, किंवा तसा म्हणला गेला असता तर दॅट वुड बी रिली ग्रेट. या तर मी असा विचार करतो आणि त्या अलॉंग ऍक्ट पण करतो. सो आय जस्ट फील लाईक की यस मी एक डिरेक्टर आहे. यस एक फिल्म डिरेक्टर आहे आणि मी त्याप्रमाणे विचार करतो आणि माझ्यामध्ये तो टॅलेंट आहे. दॅट्स वाय या समोर जाऊन मी त्याच वेळी त्याच फॅक्ट मध्ये काम करेल असं मला काफी एकदम कन्फर्म वाटून राहिलंय. म्हणजे अगोदर पासून होतच म्हणणं, बट आज नाही का स्वतःमध्ये जी क्वालिटी दिसली ना तर आज असं रिअलाइज झालं की येस आय मेंट टू बी दॅट पर्सन. येस सो इट डज फील्स रिली ग्रेट अँड फील्स रिली ऑसम. अजून का सांगायचं यात. इतक्यात आर्टिफॅक्ट एपिसोड काफी सिरियस होऊन ना राहिले. होऊन तर राहिले म्हणजे बनवून राहिले आर्टिफॅक्ट एपिसोड, पण सांगण्यासाठी असं काही फारसं काही राहिलं नाही.
जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड ऑन करतो आणि काही सांगायचं आहे म्हणून या उद्देशाने मी रेकॉर्ड जरी करतो तरी फारसं काही बोलू शकून नाही. वाय? कारण मोस्ट ऑफ जे सिरियस टॉपिक आहे ना तर ते मी स्वतःसोबत बोलून घेतो. आणि त्यामुळे काय, आता आर्टिफॅक्ट एपिसोडचा एक स्पेसिफिक टाइम आहे काही या वेळेवर आपण बोलू बा या, बट विचार तर कधी पण येतात या, आणि कधी आपण आर्टिफॅक्ट एपिसोड तर रेकॉर्ड करू शकत नाही. सो आय टॉक टू माय सेल्फ आणि इट डज फील्स या, एक प्रकारे आर्टिफॅक्ट एपिसोड केल्यासारखाच फील होतो या, पण तो त्याला रेकॉर्ड होत नाही या. कारण सांगू, तो मी विचार करतो ना, इट वॉज रिअली समथिंग डिफरंट या. तो काफी वेगळाच असतो. यू कॅन नॉट एक्सपिरियन्स दिस थिंग. येस. सो मला असं वाटतंय की आपण तो रेकॉर्ड करावा, बट आता सिच्युएशन आहे वगैरे. सो जर आपल्याला यावेळेस आता काही विचार करण्यात आला तर आपण काही बोलू बा वगैरे, असं नाही. खरंच डोक्यामध्ये खरंच काहीच नाही लिटरली. म्हणजे असं विचार तर करू तर कोणता करू या. माझ्या अकाउंट मध्ये पैसे कमी आहे याच्याबद्दल विचार कर. 103 रुपये माझ्या अकाउंट मध्ये आला आणि आजची 28 तारीख आहे आणि पुढल्या महिन्यात मला गोव्याला जायचं आहे आणि माझे तेवर तर पाहावे या. म्हणजे जस्ट लाईक, समज जर कोणी मला आता पैसे जरी मागितले ना, किंवा मला समज जर 100 रुपयाचं काम जरी पडलं ना भाऊ माझ्यापाशी, किंवा समज जर मला वर्धेला जरी जायचं असेल ना तर हार्डली मी जाईल. येस. झालं बहुत असं एक प्रकारे फुल असं कॉन्फिडन्स येऊन राहिला आहे आणि एक प्रकारे असं वाटत आहे की या, आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन हू बिलॉंग्स टू बी अ फिल्म मेकर. आज काही कोणाचा फोन वगैरे काही आलता नाही. पहिले वन थिंग फॅक्ट इज दॅट, मला एक गोष्ट आज ही एक गोष्ट डिस्कस करू आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, की एक सर्टन पिरियड ऑफ टाइम झाल्यानंतर नाही का आपल्याला नाही का एका पर्सनची गरज असते. असं वाटते का आपल्याला लाईफ मध्ये एक पर्सन असावा. सो माझ्या पण अंगात खूप तडप होती म्हणा, बट देन आय रिअलाइज, म्हणजे मी अगोदरपासून कामाला खूप जास्त फोकस दिला होता की आपल्याला आपलं कामच इम्पॉर्टंट आहे आणि आपण आपल्या कामासाठीच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर यासाठी मी अगोदरपासून प्रयत्न करत होतो आणि माझ्यासाठी पहिली प्रायोरिटी होती म्हणजे माझं काम म्हणजे व्हॉट आय थिंक अबाउट मूवीज अँड फिल्म मेकिंग वगैरे वगैरे इज दॅट काम. मनात असे विचार यायचे या, म्हणजे असं नाही म्हणत की माझ्या मनात कधी गुलाबाचं फुल उगवलं नाही बा, ऑफकोर्स उगवलं. ती फिलिंग खूप जबरदस्त होते या. आय डोंट नो, मला माहित नाही यार समोर माझ्या लाईफ मध्ये असं होईल का नाही वगैरे. होईल का नाही होईल? अरे तुला लग्न करायचं आहे तर ऑफकोर्स ज्या मुलीसोबत तू लग्न करशील त्या मुलीसोबत प्रेम तर करशीलच या. आय डोंट नो, मी सांगता येत नाही या लिटरली. आता कसं एक प्रकारे ती गुलाबाची कळी होती ना, जी खिल्ली होती, म्हणजे ते काइंड ऑफ लाईक एक प्रकारे खिलली होती समथिंग या. तर ती गुलाबाची कळी नाही का अशा रोजच्या धावपळीमध्ये कुचकून दबली आहे रे कुठेतरी. आणि कसं मी आता मनातून पण नाही का खूप जास्त विचार करण्याचा प्रयत्न जरी करून राहिलोय ना की कोणी असला पाहिजे, तरी पण नाही. बट मला असं वाटते आणि की जेव्हा केव्हा हे गुलाबाची खळी वगैरे, गुलाबाची फूल जेव्हा खिलायला लागते ना, तर तेव्हा मात्र सगळे अँबिशन, सगळे गोल मात्र जाते भोकात. इट इज दॅट थिंग की खरंच.
सो आय जस्ट वॉन्ट टू से की येईन माझ्या लाईफमध्ये असे काही मोमेंट वगैरे जिथे मी एका पर्सनला लाईक करेन. ती फिलिंग कशी असते ते, म्हणजे त्या एखाद्या पर्सनला लाईक करण्याची फिलिंग कशी असते. इट वॉज रिअली एक्स्ट्राऑर्डिनरी. म्हणजे खूप जबरदस्त फिलिंग असते. म्हणजे ही एक अशी फिलिंग आहे ना, जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत तुम्हाला रिअलाइजच होत नाही. इट इज दॅट थिंग. म्हणजे असं आहे की म्हणजे असं आहे बहुत जबरदस्त वाली फीलिंग. बहुत ही जबरदस्त. I don't know how to express all these things, but सांगू मी म्हणजे काय करत होतो लिटरली जेव्हा मी त्या मुलीच्या प्रेमात होतो. तर तेव्हा सांगू माझ्यापाशी 2G इंटरनेट होतं. 2G इंटरनेट आणि व्हॉट्सॲपवर तिचा डीपी पाहासाठी नाही काच मी व्हॉट्सॲप ओपन करत होतो शायद. लिटरली म्हणजे काय की ती मुलगी नाही का दिवसातून करीब 2 वेळा तरी तिचा डीपी चेंज करायची. आणि मी इतका जास्त घायाळ झालो होतो ना तिचे ते फोटोज ना डीपी पाहून, तर बहुतच जास्त. येस, मी व्हॉट्सॲप पण याच्यासाठी ओपन करून पाहत होतो का तिचा डीपी तर चेंज नाही झाला आहे का. दहाडं जायचं डीपीवर पाहायचं आणि पाहतच राहायचं जरी चेंज झाला नाही तरी. हे माझ्या तोंडावर जे स्माइल घेऊन आली ना, हे ती स्माइल आहे. आणि बहुत ही जबरदस्त वाली फीलिंग होती यार ती. इट वॉज दॅट रिअली ग्रेट. म्हणजे खरंच ते एक्सपिरियन्सच नाही का ते, म्हणजे ते सांगायचं गेलं तर बहुतच वेगळं आहे ते. आणि मग म्हणजे त्या मोमेंटलाच एक प्रकारे प्रेम असं म्हणतात असं मी म्हणू शकतो. यास कारण तो मोमेंट खरंच तो शब्दामध्ये पण बयान करता येत नाही. आणि कसं आहे, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप ओपन केलं, तिचा डीपी पाहतच राहिला. आणि मग थोडस थकलोय माणूस का, चलो आता थकलोय म्हणजे झाला आता, मग आता बॅक करावं. मग कसं अचानकपणे ती ऑनलाईन दिसते, बोलू का तर सांगू माझ्यासाठी तो कीबोर्डवर HELLO हॅलो किंवा HI म्हणण्यासाठी मित्रा मी एवढा विचार करायचो. फक्त हे 2 टेक्स्ट मधले फक्त काही चंद लेटर्स, फक्त 2 HI, फक्त हाय लिहिण्यासाठी मी इतका विचार करायचो. कधी कधी मी HI लिहायचो, सेंडवर बोटच जात नव्हतं. खरंच बोटच जात नव्हतं लिटरली. म्हणजे खरंच इट वॉज समथिंग रिअली डिफरंट. आणि बहुत भीती वाटायची, बहुत म्हणजे असं वाटायचं कसाला झालं काय म्हणजे. यस, तर मग आमची चॅट जास्त झाली नाही. म्हणजे मी ज्या मुलीला लाईक करत होतो ना, तर
जी काही चॅट वगैरे जास्त झाली नाही. आणि वन थिंग इज दॅट की जे काही झालं आहे ते ओनली म्हणजे माझ्याकडूनच होतं. येस. पण असंही नाही, असं ना म्हणतात की तिला ब्लेम नाही करतात, कारण मी पण कधी स्वतःचा इजहार कधी केला नाही तिच्या समोर. कारण यासाठी दोन गोष्टी मॅटर होत्या. पहिली गोष्ट म्हणजे की मला माझं करिअर घडवायचं होतं, कारण त्यावेळेस मला माझं करिअरच कडे फोकस करायचं होतं. येस. आणि दुसरं वाटत होतं की समजा जर जर माझ्या लाईफमध्ये ही मुलगी येत आहे तर मी माझ्या कामाला फोकस नाही करू. म्हणजे माझ्यासाठी प्रायोरिटी राहील ती मुलगी. यस. इन्स्टेड ऑफ माय वर्क. आणि याचा अफेक्ट माझ्या कामावर येईल. तर त्यामुळे मी विचार केला की राहू दे यार, जस्ट आपण पाहू एकतर्फा, आपण त्या मुलीला लाईक करू आणि मग बस एवढंच, बाकी काही नाही, बाकी समोर. आणि असंच झालंय. मी एकतर्फा त्या मुलीला लाईक केलं. त्या मुलीचे डीपी आताही माझ्यापाशी सेव्ह आहेत. येस. आता त्या मुलीचं लग्न झालंय. इव्हन आता ती बहुतेक प्रेग्नेंट पण आहे वाटते शाळेत. पण असं काही जी फिलिंग होती ना ती आहे म्हणा आताही. म्हणजे मी आताही त्या मुलीला पाहिलं तर खरंच म्हणजे एक प्रकारे रिचार्ज होऊन जाईल असं. म्हणजे तिला ती फक्त तिची शक्ल पाहिली तर कशावर पण, व्हॉट्सअपवर किंवा रिअल मध्ये पाहिली तर मी तर उभा राहीन का नाही हेच नाही माहित. अजीब सा नशा आहे यार. बस तीच एक मुलगी होती जी एवढी क्लोज झाली होती, एवढा मी फारसा विचार करायला लागलो होतो. त्याच्यानंतर मग माझ्या लाईफ मध्ये अशी कोणतीच अशी मुलगी आली नाही. आणि मी पण असा फारसा मुलीबद्दल विचार करणं सोडून दिलं आणि आपल्या करिअरकडे फोकस केला. समजा जर ती मुलगी असेच अचानकपणे तुम्ही भेटले एक सर्टन इव्हेंट किंवा सर्टन सेक्शन ऑफ टाइम मध्ये, सर्टन पिरियड ऑफ टाइम मध्ये, म्हणजे अशीच रॅन्डमली, तर तेव्हा तुम्ही काय बोलता एकमेकांना? वेल, ऍज अ म्हणजे तिच्यासाठी तर मी एक सौरभ अवथरेच आहे, जो 1st to 10th स्टँडर्ड मध्ये आम्ही क्लासमेट होतो. बस तिच्यासाठी तेवढंच आहे. बट माझ्यासाठी ते खूप माझ्यासाठी ती खूप एक मोठं कॅरेक्टर असं मला वाटतंय. जेव्हा म्हणजे आताही आम्ही भेटलो ना तर आताही एक प्रकारे मॅच्युअर्डच आहे, असं काही नाही. मला माहित आहे तिचं लग्न झालं आहे आणि असं नाही का तिचं लग्न झालं तरी मी तिला उठून पळवून नो नो नो, आम्ही असं काहीच असं करणार नाही. आणि मी हॅलो म्हणेन, हाय म्हणेन. आता मी फुल कॉन्फिडेंटली बोलले तिच्यासोबत. कारण आता म्हणजे आता असं काय ऍक्सेप्ट किंवा अचीव करण्यासाठी काही आहे नाही इथे. आपल्याला माहित आहे की ती मुलगी आपल्याला भेटणार नाही आहे राईट नाऊ. जेवढा मोमेंट ती आता सोबत आहेत 10-15 मिनिट, बस तेवढंच. तर बस ते 10-15 मिनिटालाच आपण जबरदस्त बनवूया. म्हणजे मी तिला हाय हॅलो म्हणते, हाय हॅलो कशी आहेस, काय वगैरे, कुठे आहे, काय करताय वगैरे, समथिंग. अजून थोडं जास्तच क्लोज झालं तर सांगेन पण तिला माझ्या मनातलं की मी एक सर्टन पिरियड ऑफ टाइम मध्ये मी तुला लाईक करत होतो वगैरे, असं म्हणून देईन. बट माझ्या लाईफ मध्ये येईन या तो मोमेंट की मी कोणा पर्सनला लाईक करीन, जेन्युअनली लाईक करीन. येईन का खरंच? ऑफकोर्स येईन ना डूड. जेव्हा तू त्या फील्ड मध्ये जाशील ना, फिल्म मेकिंगच्या फील्ड मध्ये, तर तुला असे बहुत सारे दिसेल.
पण मला तर तिथे मी काम करेल का मी मुलीटावर जाईन बे? मला तिथे काम करायचं आहे, माझं तर पूर्ण लक्ष कामाकडे राहील, मी तर नाही करेन या सगळ्या गोष्टी. राईट, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आय डोंट नो, बट येईल यार. या ते तुझ्या मनातली ते फूल, गुलाबाचं फूल खिलेलच कधी ना कधी. आयदर आपली वाईफ तर आहेच, आपण त्या वाईफला पण तर लाईक करूच. खूप दूरपर्यंत गेला, खूप दूरपर्यंत. अरे लोक रिलेशनशिप मध्ये गेल्यावर किती दूरपर्यंत जातात तू विचार करू शकत नाही मित्रा. खरंच, लिटरली जे लोक रिलेशनशिप मध्ये जातात ना, तर ते लोक एवढ्या दूरचा विचार करतात भाऊ, तू विचार करू शकत नाही. म्हणजे त्यांच्या रिलेशनशिपला हार्डली महिना किंवा जस्ट काही दिवस जरी झाले असेल ना, तरी ते लोक बुढाप्यापर्यंत इमॅजिन करून टाकतात. बुढाप्यापर्यंत म्हणजे की माझं त्या मुलीसोबत लग्न होईल, मग आम्ही त्या मुलीसोबत असा संसार थाटू, मग आम्ही अशाप्रमाणे पुढे होऊ आणि अशाप्रमाणे मरून जाऊ. भाई यहाँ तक सोच लेते लोग, तो मेरी क्या औकात है यार. आणि वरून तर मी एक फिल्म डिरेक्टर, आणि माझा तर विचार करणं आणि हे तर माझं ऑक्युपेशनच आहे. यस, कोणत्याही गोष्टीला एक प्रकारे प्रॉबब्ली थिंक करणं, इट इज माय ऑक्युपेशन. तर विचार कर, जेव्हा मी कोणा मुलीला लाईक करीन तर मी कुठपर्यंत जाईन. कुठपर्यंत म्हणजे लोक एवढे फारसे विचार करत नाही. एवढे विचार करतात की आपण सोबत राहू, सोबत लग्न करू, मुलं बाळ होईल, मग आपण बुढापाने मरून जाऊ. पण मी तर डिटेल मध्ये जातो मित्रा, डिटेल मध्ये. माझ्या वाईफचं नाव मला तेवढं माहित आहे. माझी जे कोणती वाईफ राहील शी वॉज अ डॉक्टर. माझा मुलगा राहील त्याचं नाव केदार. मुलगी राहील तर आय डोंट नो, मुलीचं नाव काही डिसाईड केलं नाही, पण मुलगा राहिला तर केदार, दॅट इज इट. ओके, अजून खूप काही विचार करून ठेवले आहे या लिटरली, बट आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट. येस, कारण मला आता बोलूशी वाटत नाही त्याच्याबद्दल. कारण हे कसं एक फॅक्ट आहे की इमॅजिनेटिव्ह फॅक्ट आहे. म्हणजे मला माझ्या लाईफ मध्ये होईल हे मला माहित आहे, बट हे कामाशी रिलेट नाही करत. मला कसं एव्हरी टाइम जर मी फ्युचरचा विचार करतो ना, तर मला काय दिसते, माझं काम. आणि दॅट इज द थिंग्स. समोर जाऊन मी बनीन या त्या प्रकारचं कॅरेक्टर, किंवा व्हॉटएव्हर. आता तर राईट नाव फारसा एवढंच आहे, काही सांगायचं काही आहे नाही. आज मी दाढी केली आहे मस्तपैकी. कॅन यू सी. पहिले कसं एकदम जकाड होती, ते मस्त शेप मध्ये आणला. इट डज फील्स रिली गुड वगैरे. 70 रुपये घेतले वा, काही नाही, थोडस बरं वाटतं असं दाढी वगैरे ठेवलं तर. केस पण थोडेसे असे प्रॉपरली थोडेसे चांगले वाढवतो, कमी नाही ठेवतो, थोडेसे असे वाढवतो, म्हणजे एक प्रकारे बहुत जबरदस्त लुक येईल. आय लाईक दिस दाढी. इट वॉज रिअली गुड. टिल देन एव्हरीथिंग इज फाईन. सो दिस इट. मी केस वाढवू का आता? वाढून घे. ऍक्च्युली तुला केस फारसे खूप येतात केस ऍक्च्युली, आणि खूप राट. टिल देन एव्हरीथिंग इज फाईन इज गुड. दिस इट. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1808. राईट नाउ वी आर एट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.
Hello, hello. This is the My Artifact episode number 180A9. आजची तारीख आहे 29 आजची तारीख. लेट मी चेक फर्स्ट. 29 जानेवारी 2020. आता वाजले 9:45 वाजले. 9:54 ऑलमोस्ट. येस. आज आपण थोडस बोलू. आज ऍक्च्युली काइंड ऑफ एक प्रकारे खूप म्हणजे आपण थोडं खुलून बोलू नये. थोडस खुलून बोलू. ओके. खुलून बोलू म्हणजे की गेले रिसेंटली एवढे दिवस आर्टिफॅक्ट एपिसोड जे झाले ते फारसे एवढे म्हणजे जबरदस्त वगैरे नाही झाले. म्हणजे कसं की काही समथिंग असं काही बोलायचं आहे वगैरे वगैरे. मला असं वाटते की आपण आपल्या लाईफमध्ये एक प्रॉपर प्लॅनिंग करून आपण सक्सेसफुल होऊ शकतो. बट कधी कधी नाही का, जर प्लॅनिंग करतच राहिलं आणि ऍक्शन घेतलेच नाही ना, म्हणजे कसं आहे की सक्सेसफुल होण्यासाठी 2 गोष्टीची गरज असते. एक आहे आपण त्या सक्सेसफुल होण्याच्या स्टेजवर, म्हणजे आपलं जे टार्गेट स्टेज तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण करतो ते आहे प्लॅनिंग. आणि त्या प्लॅनिंगच्या अकॉर्डिंग घेतलेले जे ऍक्शन, त्याला म्हणतो ऍक्शन. ओके. हे 2ही गोष्टी असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा जर तू विदाऊट प्लॅनिंग करून ऍक्शन करायला जाशील तर तुला कळणार नाही का व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू. त्यामुळे त्याच्यामध्ये तुझा वेळ, पैसा वाया जाईल. आणि कधी कधी तर एक प्रकारे आपण होप पण सोडून देतो. विदाऊट इव्हन प्लॅनिंग समजा जर आपण आपल्या टार्गेटकडे वळण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट ऍक्शन घेतली, तर वी जस्ट लॉस्ट द होप ऑल्सो. म्हणजे आपण आपली होप पण सोडून देऊ शकतो. म्हणजे की मानून घे, मला एक फिल्म डिरेक्टर व्हायचा आहे. ओके. आणि बस काल माझ्या डोक्यात विचार आला आणि आज मी माझ्यापाशी तिकीट आहे मुंबईची आणि मी चाललो. मला काहीच माहित नाही, मी काहीच प्लॅनिंग केली नाही. मला फक्त एवढं माहित आहे की मुंबईमध्ये मला 6 महिन्याचा स्टे आहे, खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही. आता मला तिथे जाऊन फक्त काम शोधायचं आहे. कसं आहे, काय काही ट्रेनिंग नाही घेतली, कोणत्याच गोष्टीची जानकारी नाही घेतली. जस्ट मला असं वाटलं आणि मी आलो. ओके. तर मग मी मुंबईमध्ये गेलो आणि मग मला तिथे माहीत पडलं, साला इथे तर वेगळीच सर्कस आहे. इथे तर लोकांना शिकण्यासाठी किंवा टॅलेंटेड होण्यासाठी खूप साऱ्या ट्रेनिंगची गरज आहे किंवा वगैरे वगैरे. आणि आपण तर काही ट्रेनिंग करूनच नाही आलो. आणि त्याच्यानंतर मग खूप सारे असे लोक भेटतात जे तुला फ्रॉड करण्याचा प्रयत्न करतात वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये एकदा फसलं की त्याच्यामध्ये खूप सारा पैसा चालला जातो. आणि मग एकदा पैसा गेला की त्याच्यानंतर मग आपली होप तुटून जाते की नाही, आपण ऍज अ फिल्म मेकर आपण बनू शकत नाही मुंबई इंडस्ट्रीमध्ये. कारण मुंबई इंडस्ट्री इज मच वर्स दॅन यू सी हियर्स. आणि हे आपली एक एक्सपेक्टेशन जी क्रिएट होऊन जाते, आपली थिंकिंग क्रिएट होऊन जाते की इथे जे लोक असतात ते लोक नेहमी हरामखोर असतात. आणि मग आपण तो प्लॅन ड्रॉप करून घेतो आणि मग खतम करून टाकतो. ओके. सो हे सगळं होते कशामुळे? विदाऊट प्लॅनिंग, डायरेक्ट ऍक्शन घेतल्यामुळे. ओके. कधी कधी नाही का, पहिली पण स्टेज होते. म्हणजे 2 स्टेज कोणत्या आहे? एक प्लॅनिंग आणि एक ऍक्शन. एक प्लॅनिंग आहे आणि एक ऍक्शन आहे. तुम्ही प्लॅनिंग केली नाही, सरळ ऍक्शन कडे वळले तर यू जस्ट लॉस्ट एव्हरीथिंग. आता तुम्ही ऍक्शन नाही करत आणि ओनली प्लॅनिंगच करताय, तर तेव्हा काय होते? आता मला फिल्म मेकर बनायचं आहे आणि मला प्लॅन करायचं आहे.
मी खूप प्लॅन करतो, मी असं करतो, मी इथेच आहे, मी नागपूरमध्ये आहे. तर पहिले मी युट्यूबवर साऱ्या गोष्टी जाणून घेतो की व्हॉट इज फिल्म मेकिंग, व्हॉट इज डिरेक्शन वगैरे वगैरे. फिल्ममध्ये कोणकोणते मेंबर्स असतात, कोणकोणते कॅरेक्टर असतात, कशामुळे फिल्म बनते, फिल्मसाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते, या साऱ्या गोष्टी जानकारी घेतो. त्याच्यानंतर ॲज अ डिरेक्टर हॅज टू नो एव्हरीथिंग अबाउट दी मूवी, एव्हरीथिंग अबाउट दी ऑल द डिपार्टमेंट व्हॉट्स गोईंग इन साइड. ओके, सो मग मी पूर्ण जानकारी घेतो. सिनेमा फोटोग्राफी म्हणजे काय, डायलॉग स्क्रीन प्ले म्हणजे काय, लाईट म्हणजे काय, एडिटिंग म्हणजे काय, या साऱ्या गोष्टीची पूर्ण जानकारी घेतो. आणि हे सगळी जानकारी घेतली मी. ओके, आणि मग काय, मग आता मला ऍक्शन घ्यायची आहे. पण माझं मनच नाही करून राहत आहे. जस्ट लाईक मला कशाची तरी भीती आहे आणि असं वाटतंय की चला जर मी चाललं जाईन तर माझ्या लाईफचं एक प्रकारे खूप मोठं एक प्रकारे हे आहे, संकट आहे. इट इज दॅट थिंग इज, म्हणजे ज्याला मी शायद फेस करेल का नाही करेल आय डोंट नो. बट राईट नो स्वतःमध्ये ती ऍबिलिटीज क्रिएट होत नाही का आपण त्याच्या अकॉर्डिंग ऍक्शन पण घ्यावे. कारण आपण खूप प्लॅनिंग केली, खूप म्हणजे खूप जानकारी घेतली वगैरे वगैरे. तर अशा पण परिस्थितीमध्ये नाही का आपली जी होप आहे ना, ती होपच राहते, ती कधी सार्थ होतच नाही कारण आपण त्याच्या अकॉर्डिंग कधी ऍक्शनच घेत नाही. सो कसं आहे की तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी दोन गोष्टीची गरज असते, एक प्लॅनिंग आणि एक ऍक्शन. समजा तुम्ही प्लॅनिंगच करत राहात, तुम्ही कधीच ऍक्शन घेत नाही. तुम्ही विदाऊट प्लॅनिंग करून ऍक्शन करायला जाणार तर तुमच्या मागे खूप मोठं प्रॉब्लेम होऊ शकते. बिकॉज सो मच थिंग्स हॅपन इनसाइड इट. या सो आणि हे प्रत्येक फील्डमध्ये लागू होते, नॉट जस्ट फिल्म मेकिंग, एव्हरीथिंग फील्डमध्ये. कुठे तुम्ही जा, कोणते तुमचे टार्गेट असेल, तुम्हाला या दोन गोष्टीची गरज तर डेफिनेटली लागेल. सो आपल्याला नाही का या दोन गोष्टी डेव्हलप करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट नाऊ मला एक फिल्म मेकर बनायचं होतं. ओके, बनायचं होतं नाही, फिल्म मेकर बनायचं आहे. यस, आणि सांगू मी प्लॅनिंगच करत आहे. जस्ट प्लॅनिंग 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 प्लॅनिंग. आता हे कसं आहे की हे डिपेंड करते की तुमचं टार्गेट किती मोठं आहे. तुमचे टार्गेट खूप मोठे असेल ना, तुम्हाला एक खूप मोठा फिल्म मेकर वगैरे बनायचं आहे किंवा खूप मोठं असं पर्सन बनायचं आहे, तर त्यासाठी नाही का वेळ पण तेवढाच लागतो. सो बोथ नीड टू अंडरस्टँड दिस फॅक्ट की आपल्याला प्लॅनिंग पण करायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग ऍक्शन पण घ्यायची आहे. ओके, तर तू कोणती प्लॅनिंग केली आहे आणि तू त्याच्या अकॉर्डिंग कोणती ऍक्शन घेतली आहे. या वेल, असं म्हणता नाही येत की मी काहीच ऍक्शन घेतले नाही. मी ऍक्शन घेतले आहे ऑफकोर्स. मला करीब 11th-12th स्टँडर्ड मध्ये रिअलाइज झालं की मी एक फिल्म मेकर आहे. म्हणजे मी ज्या वेळी फिल्म डिझाईन करतो, ज्या वेळी मी फिल्म बघतो, तेव्हा मला असं वाटते का साला जर हा सीन अशा वेळी बनवला असता किंवा याने असा डायलॉग बनला असता तर इट विल बी रिअली ग्रेट. या इट विल बी रिअली अमेझिंग. यस, जर या वेळी अशा वेळी केलं असतं तर इट विल बी रिअली अमेझिंग. यस, त्या फिल्मचा कॉन्सेप्टचा जो भर आहे तो अजून जबरदस्त दिसला असता वगैरे वगैरे. तर हे डोकं माझ्यापाशी अगोदर पासून होतं आणि माझं डोकं ऑलरेडी बहुत इमॅजिनेटिव्ह होतं. मी खूप जास्त इमॅजिन करायचो प्रत्येक गोष्टीमध्ये. सो देन आय रिअलाइज की यस, मी एक फिल्म मेकर आहे. आणि मग जेव्हा मी असं स्वतःला म्हणलं की मी एक फिल्म मेकर आहे, तेव्हा माझ्या मनात खूप गोल्डन थॉट्स आले की माझ्यापाशी खूप सारा पैसा राहील किंवा माझ्यापाशी असं राहील तसं राहील वगैरे वगैरे, ब्ला ब्ला थिंग्स वगैरे, खूप साऱ्या गोष्टी वगैरे आल्या. आणि मला असं रिअलाइज झालं का असं मी ओव्हर कॉन्फिडन्स तर नाही होत नाही. येस, तेव्हा मी प्लॅनिंग वगैरे काहीच नाही केली. तेव्हा जसं रिअलाइज झालं का मी एक फिल्म मेकर आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग मी फक्त स्वप्न पाहायला लागलो की व्हॉट इफ हॅपन व्हेन आय बिकेम द फिल्म मेकर. ओके, मग त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मी प्लॅनिंग केली. मी ठरवलं की माझी आताची लेवल कोणती आहे आणि मला कुठे जायचं आहे. त्यावेळेस मी
माझ्या जस्ट 12वी झाली होती. 12वी मी फेल नाही, पास झालो होतो, बट मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन नाही भेटली होती. सो मी ऍडमिशन घेतली डिप्लोमामध्ये अग्निहोत्री कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. ओके. मला एवढं माहित होतं की आपल्याला नाही का कोणत्याही फील्डमध्ये काम करायचं आहे तर आपल्याला ऍटलिस्ट बेसिक एज्युकेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन असणं तरी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बट तेव्हा असं फारसं काही याच्यामध्ये हे होतं नाही, म्हणजे की माझं एज्युकेशन मध्ये फारसं थोडंसं लक्ष होतं नाही. लिटरली म्हणजे विचार कर, जो 3 वर्षाचा कोर्स होता त्या कोर्सला कम्प्लीट करण्यासाठी मला 6 वर्ष लागले लिटरली. सो विचार कर माझं डोकं किती फास्ट असेल किंवा किती हे असेल. इट वॉज नथिंग ॲट ऑल, कुछ भी नहीं था. वो दिमाग में पूरा भूसा भरा था. इट वॉज यस. सो आय थॉट की साला आपण एज्युकेशन मध्ये तर बंद मार खाऊन राहिलो, माती खाऊन राहिलो, काही होऊनच नाही राहिलं. या माझ्या आसपासचे मित्र ते ग्रॅज्युएशन करून आले होते, ते BE करून आले होते आणि मी जस्ट डिप्लोमा मध्ये अटकून राहिलो होतो. एव्हरी टाइम माझे सब्जेक्ट बॅक. सो मी डिसाईड केलं की आपण ग्रॅज्युएशन वगैरे नाही करू. वाय? कारण समजा जर मी ग्रॅज्युएशन करतो तर मी करू शकत नाही लिटरली. वाय? कारण माझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटीज नाही. समजा जर मी ग्रॅज्युएशन करतो म्हणलं तर मला इतका वेळ लागेल खूप जास्त, आणि त्याच्यानंतरही मला काही त्याचा फारसा काही फायदा होणार नाही. असं म्हणायला नाही पाहिजे की एज्युकेशनचा फारसा फायदा होत नाही, पण त्यावेळेमध्ये नाही का समजा जर मी ग्रॅज्युएशन करतो म्हणलं तर लिटरली विचार कर, मी 2016 मध्ये माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशन करायसाठी म्हणजे इंजिनिअरिंग कम्प्लीट करायसाठी 3 वर्ष लागतात. म्हणजे समजा माझं 16 ते 17 1, 17 ते 18 2 आणि 18 ते 19 3. ओके. मानून घे 4 वर्ष. तर तू 4 वर्ष तुझं ग्रॅज्युएशन निघालं असतं का? या म्हणजे हे एवढं ऑनेस्टली सांग की तुझं म्हणजे 19 मध्ये तुझं ग्रॅज्युएशन निघालं असतं का? लिटरली सांग. नाही. या म्हणजे मी खरं सांगणं, मी ऑनेस्टली सांगतो की माझ्या डिप्लोमालाच 3 वर्षाचा कोर्स 6 वर्षामध्ये लागला. तर मी विचार पण करू शकत नाही की मला ग्रॅज्युएशन म्हणजे इंजिनिअरिंग करायसाठी मला एक्झॅक्टली 3 वर्ष किती वर्ष लागेल. या कधी 4 किंवा 5. या मी सांगू, मी आताही पण इंजिनिअरिंगच करत असतो आणि माझं निघाले पण नसते, काही सब्जेक्ट बॅक असते वगैरे. इट वॉज सो मच वर्स थिंग. सो मी ठरवलं की आपण डिप्लोमा करायचा आणि बाहेर निघायचं. कारण वन थिंग इज क्लिअर इज दॅट, बाहेर म्हणजे याच्यासाठी की जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग इन द आउटसाइड. येस. सो मी काय केलं की माझा जस्ट डिप्लोमाचे पेपर झाले. ओके. आणि मग कसं की मला माझे मामा जे आहे त्यांनी मला लावून दिलं खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये. तिथे मी 1 वर्ष काम केलं CHP मध्ये, कोल हँडलिंग प्लांट मध्ये. सो जेव्हा मी तिथे काम केलं तेव्हा असं रिअलाइज झालं की साला आपण जेव्हा आई वडिलांच्या भरोशावर राहतो तेव्हा खूप काही अशा गोष्टी असते ज्याला आपल्याला माहित नसते. पण जेव्हा आपण बाहेर राहतो तेव्हा असं रिअलाइज होते की इथे साला बाहेर पूर्ण वातावरणच वेगळं आहे रे. इट वॉज समथिंग रिअली डिफरंट. या you did not know anything. Yes, it is so much different than your expectation. So कसं आहे की मग मला माहित पडलं की इट इज नॉट दॅट थिंग. आता बघ, मी स्टार्टिंगला म्हणलं होतं की मी माझ्या फिल्म मेकिंग साठी काही ऍक्शन घेतले नाही, बट मी ऍक्शन घेतले. कारण समजा जर मला फिल्म मेकर बनायचं नसतं तर मी
नागपूरला जॉब केला नसता, ओके, त्याच्यानंतर इथे ट्रेनिंग घेतलं नसतं, त्याच्यानंतर मी PMI मध्ये लागलो नसतो आणि आता मी इथे नसतो. या लिटरली जे की मला एक फिल्म मेकर बनायचं होतं आणि ऍटलिस्ट मला माझ्या लाईफला सेटल करायचं होतं, तर यासाठी मी याच्या अकॉर्डिंग ऍक्शन घेतले. म्हणजे की आपण डायरेक्ट असं म्हणू शकत नाही. म्हणजे आणि दुसरी गोष्ट, मला फिल्म मेकिंग बनायचं होतं, मला फिल्म मेकिंग करायचं होतं, माझे जे काही स्वप्न होते, हे माझे स्वप्न वडिलांच्या पैशावर मला बिलकुल करूशी वाटायचं नव्हतं. डेफिनेटली नॉट. या मी माझ्या स्टार्टिंगला ही माझी स्वतःवर कंडिशन होती की बाबू, तुला जे काही करायचं आहे, म्हणजे तुला तुझ्या लाईफमध्ये जे काही अचिव्हमेंट्स करायचे तुझे असले पाहिजे. या फादरच्या पैशावर तू जगता आला नाही पाहिजे. इट इज दॅट थिंग. हा, वडिलांनी थोडा वेळ सपोर्ट केला, ओके ठीक आहे, बट इट इज नॉट द परमनंट. या इट इज नॉट दी परमनंट. तू तुझ्या स्वतःच्या हिशोबाने काही पैसा कमव आणि पैसा कमवल्यानंतर तू स्वतःला स्टेबल कर आणि देन तू स्वतःच्या पैशावर उभे कर, ना की वडिलांच्या पैशावर. हे माझी पहिली कंडिशन होती स्वतःवरच आणि मी त्याला डेफिनेटली फॉलो केले. 1 वर्ष मी खापरखेड्याला काम केलं. देन त्याच्यानंतर रिअलाइज झालं की दिस इज नॉट दी गुड प्लेस टू वर्क. ओके, कारण माझ्यापेक्षा खूप दलित लोक तिथे होते. कारण मी जेव्हा पाहिले ते लेबर सोबत काम करणं वॉज टू मच क्रिपी, सो आय डिडंट वर्क दॅम. त्याच्यानंतर मी 8 महिने डिझायनिंगचे क्लासेस केले नागपूरमध्ये आणि त्याच्यानंतर मला जॉब लागला PMI मध्ये. आणि त्याच्यानंतर आता 2 वर्ष झाले तिथे काम केलं आहे आणि आता इथे उभा आहे. ओके, सो आणि स्वतःमध्ये एक प्रकारे अशी फिलिंग आहे की आपण हे करू शकतो. आणि ज्याप्रमाणे स्वतःमध्ये काही ना काहीतरी इम्प्रुव्हमेंट होऊन राहिलाय, मी स्वतःला एक प्रकारे एक वेगळ्या नजरेनं पाहत आहे. मी कोणती फिल्म पाहतो ते मी माझ्या नजरेने पाहतो, कशा वेळेने त्याला बिल्डअप करायचं आहे. ओके, अनदर थिंग इज दॅट की फिल्म मध्ये कोणकोणत्या गोष्टी गरज असते, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मॅटर करतात, या आपण जाणून घेत आहे. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग. या सो माझे टार्गेट मोठं आहे. ओके, आणि या मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी मी जे काही ऍक्शन करत आहे, हे ऍक्शन पण इम्पॉर्टंट आहे, बट हे जे ऍक्शन आहे खूप छोटे आहे. असं नाही म्हणत की याच्या अकॉर्डिंग ऍक्शन घेतले नाही, याच्या अकॉर्डिंग ऍक्शन घेतले आहे, पण हे ऍक्शन माझ्या डेस्टिनीसाठी बहुत छोटे आहे. सो अजून पण खूप काही ऍक्शन करायचे आहे. अजून पण आपल्याला मुंबईला जायचं आहे किंवा पुण्याला जायचं आहे, एखाद्या डिरेक्टरच्या खाली ऍज असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचं आहे. ओके, आता मी माझा प्लॅन कसं काय ठरवलाय, समोरचा प्लॅन, इथून समोरचा माझा प्लॅन काय, माझा आता इथून कट टू कट प्लॅन आहे. ओके, लेट मी टेल यू वन थिंग. आता आजची तारीख आहे 29 जानेवारी. ओके, 6 तारखेला आम्ही चाललोय गोव्याला. मी, बिट्टू, सोनूताई आणि आशिष दादा. ओके, आम्ही सगळेजण चालले गोव्याला. आता या गोव्याला गेल्यानंतर माझी पूर्ण सॅलरी ते तर पूर्ण जाणारच आहे. ओके, तर मी ठरवलं की हा गोवा पूर्ण होऊ दे. ओके, आणि त्यासाठीच मी पैसे कलेक्ट करून आलो आणि पुढल्या महिन्यात सॅलरी म्हणजे आता जी जानेवारी खतम झाल्यानंतर फरवरीमध्ये जी मला सॅलरी भेटेल ती पूर्ण सॅलरी गोव्यामध्ये खर्च होईल. ओके, तर मला फारसा पैसा राहणार नाही आणि जेवढा काही पैसा राहील तो पैसा रेंट किंवा खाण्यापिण्यामध्ये राहील. ओके, दॅट इज अ थिंग. आता नंतर येतो मार्च. ओके, फरवरी खतम झालं, फरवरी आपण हे केलं, आता येईल मार्च महिन्यामध्ये आपला पेमेंट येईल. तर पेमेंट आल्यावर आपल्याला जो खर्च करायचा आहे तो खर्च करायचा आहे फिल्म मेकिंग कोर्स. एक युट्यूबवर एक चॅनल आहे DG फिल्मिंग. ओके, मी एक गोष्ट सांगायचं विसरलो, मी युट्यूबवर खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतो. युट्यूबवर फिल्म ट्रेनिंग कशाप्रमाणे होते, काय होते, कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते, या साऱ्या गोष्टी पण मी जाणून घेतो. आणि
इथे बहुत काही नॉलेज आहे, बहुत काही अशा काही गोष्टी माहीत पडते जे एका फिल्म मेकिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये पण फारशा गोष्टी माहीत पडत नाही. या जे की लोक लाख लाख 2-2 लाख रुपये खर्च करून त्या ट्रेनिंग मध्ये इन्व्हेस्ट करतात. मी याच साऱ्या गोष्टी नाही का युट्यूबवर, इंटरनेटवर मी ऍक्सेस करतो आणि आय लर्न प्रिटी मच ऑफ दॅट. याच्यामध्ये एक डीजे फिल्मिंग नावाचे एक चॅनल आहे. ओके, ते नेहमी एक प्रकारे फिल्म मेकर्सला एक प्रकारे सपोर्ट करतात एक प्रकारे ट्रेनिंग मध्ये. ओके, तर यांचा जो डीजे फिल्मिंगचा जो कोर्स आहे तो आहे 16,000 रुपये. ओके, आणि हे ऑनलाईन आहे. इथे तुम्हाला काही व्हिडिओज वगैरे प्रोव्हाइड केले जातात. ओके, आणि हे व्हिडिओज वॉज, आता मी असं म्हणतो की एक व्हिडिओ पाहणं आणि एक टेक्निकल प्रॅक्टिस करणं, बोथ आर रिअली डिफरंट थिंग. या तर तू 16,000 रुपये त्याच्यामध्ये काय इन्व्हेस्ट करत आहे, असा क्वेश्चन रॅन्डम येऊ शकते. या मी डीजे फिल्मिंगचे जे ऑनलाईन ट्युटोरियल्स आहेत ते मी युट्यूबवर बघितले आणि लिटरली मला रिअलाइज झालं की माझ्या बहुत काही गोष्टी आहेत ज्या मी युट्यूब किंवा व्हिडिओ पाहून शिकू शकतो. या जे की मला टेक्निकल स्टफची गरज लागेलच असं नाही. जोपर्यंत आपण स्वतः हात धुवत नाही तोपर्यंत आपण रिअलाइजच होऊ शकत नाही की हात धुवा कशी लागते. राईट. सो इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ऍटलिस्ट आपण युट्यूबवर या सगळ्या गोष्टी जाणून तर घेऊ. या जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला हे करावे लागेल, म्हणजे ऑनलाईन मध्ये, म्हणजे एक प्रकारे ऍक्च्युअल मध्ये या सगळ्या गोष्टी फेमिलियर करावं लागेल, तेव्हा तर गोष्टी राहीलच. या तेव्हा तर प्रॉब्लेम राहील, तेव्हा आपल्याला त्या अकॉर्डिंग ऍक्शन घ्यावेच लागेल. यस, बट राईट नाव मला त्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे आणि ह्याच साऱ्या गोष्टी माहीत करून देते ते युट्यूबचे जे व्हिडिओज या किंवा ते ऑनलाईन ट्रेनिंग जे 16,000 रुपयाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये 8 सेमिस्टर कोर्स मध्ये पूर्ण शिकवलं जाते. पूर्ण डिपार्टमेंट मध्ये कशाप्रमाणे काम होते, कसं होते, काय होते. ओके, तर मी मार्च आणि एप्रिल असं मी 2 महिने ठरवतो, कारण 16,000 रुपये आहे, मला थोडे पैसे पण ऍडजस्ट करावे लागेल वगैरे वगैरे ऑल दिस थिंग्स. ओके, सो मला जे काही पैसे भेटल 16, ओके, जे काही माझं पेमेंट होईल त्याच्यामध्ये मी हे कोर्स बाय करीन आणि कोर्स बद्दल जाणून घेईन. ओके, टिल देन तोपर्यंत माझं युट्यूब तर सुरू आहे. युट्यूबवर पण मी अजून जानकारी घेईल. इतक्याच रिसेंटली नाही का मला पिक्चर पाहून पण खूप साऱ्या गोष्टी जाणून घेता येईल. पिक्चर मी पाहतो ना तेव्हा मी पॉज करतो आणि विचार करतो, समजा जर ऍक्शन जर त्यांनी असा डायलॉग म्हणला असता तर बहुत जबरदस्त झालं असतं. जे की मी अगोदरपासून म्हणलो तर की माझ्यामध्ये ही एक क्वालिटी आहे की मी नाही का कोणताही सीन पाहिल्यावर असं रिअलाइज होतो, नाही यार आणि समजा असं केलं असतं तर इट विल बी मच बेटर. या आणि दॅट इज द ऑल्सो थिंग्स. आणि मी हे टॅलेंट आहे ना खूप अगोदरपासून स्वतःला कॅरी करत आहे आणि इट विल बी रिअली हेल्पफुल फॉर मी फॉर बेटर. सो मी एप्रिल पर्यंत वगैरे हे सगळे कोर्स बाय करीन आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेईन. ओके, एप्रिल पर्यंत, मार्च एप्रिल ठरवून घे, एप्रिल. त्याच्यानंतर मे, जून आणि जुलै. ओके, हे जे 3 महिने आहेत ना, या 3 महिन्यामध्ये नाही का मी ऍज अ असिस्टंट डिरेक्टर मध्ये कुठे कुठे काम होते. ओके, आणि कोणकोणत्या फर्म मध्ये काम होते, कोणकोणत्या प्रोडक्शन हाऊस मध्ये काम होते, कुठे कुठे रिक्वायरमेंट आहे. ओके, ऍज अ फ्रेशर साठी रिक्वायरमेंट आहे का वगैरे वगैरे. सो या साऱ्या गोष्टीची मी जानकारी घेईल, लोकेशन वगैरे पत्ता वगैरे करून घेईल. ओके, आता हे 3 महिने मी का म्हणले, 3 महिन्यासाठी का मी या 3 महिन्यात मी पैसे कलेक्ट करेन. ऍटलिस्ट माझ्यापाशी ऑगस्टमध्ये सेव्हिंग मध्ये माझ्यापाशी करीब 25,000 ते 30,000 रुपये असणं गरजेचं आहे ऑगस्टमध्ये. बाय, कारण ऑगस्टमध्ये मला रिझाईन टाकायचं आहे. दॅट इज द थिंग की मला ऑगस्टमध्ये रिझाईन टाकायचं आहे आणि मला शिफ्ट करायचं आहे आयदर मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये. यस, कारण हे इम्पॉर्टंट गोष्ट आहेच. यस, आणि मी शिफ्ट करीन ते जॉबसाठी वगैरे नाही करीन. मी जर शिफ्ट करीन ते जर ऍज अ असिस्टंट डिरेक्टर कुठे आहेत त्याच्यासाठी. तर मी तिथे शिफ्ट करीन. ओके, आणि मी असं नाही म्हणत की शिफ्ट केल्यावर किंवा शिफ्ट केल्याच्या अगोदर मला काम भेटन तेव्हा मी तिथे शिफ्ट करीन. नो नो नो,
काम भेटो नाही भेटो, या तुला तिथे शिफ्ट होणं गरजेचं आहे म्हणजे आहे. कारण बहुत साऱ्या अशा काही गोष्टी असतात जे ऑनलाईन माहीत पडत नाही. आपण किती इंटरनेटचा वापर केला आणि खूप साऱ्या गोष्टी वगैरे, बट तिथे आपण जेव्हा लाईव्ह सिच्युएशन पाहतो, सो दॅट इज समथिंग रिअली डिफरंट. या आपण पाहतो ऑनलाईन मध्ये असं आहे तसं आहे तसं आहे, बट जेव्हा रियालिटी फॅक्ट मध्ये जातो तेव्हा इट इज सो मच डिफरंट थिंग दॅन यू एक्सपेक्टेशन. या सो असं नाही झालं पाहिजे का मी ऑनलाईन मध्ये वाचलं एवढं, आपल्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यावर माहीत पडलं का अरे बापरे इथे तर कहाणी काहीतरी डिफरंटच आहे. या आणि ऑल्सो दुसरी गोष्ट ही आहे का मला माहीतच पडणार नाही ना का ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे. या ऑनलाईन मध्ये कुठे ऑपॉर्च्युनिटी माहीत पडते रे. ऑनलाईन मध्ये काय की एक डेस्परेट व्यक्ती असेल तोच एक प्रकार स्वतःची ऍडव्हर्टाईज करेल की मला ऍज अ डिरेक्टर किंवा असिस्टंट डिरेक्टरची गरज आहे बा. या जोपर्यंत तुम्ही स्वतः जात नाही तिथे आणि जोपर्यंत तुम्हाला रिअलाइज होत नाही की व्हॉट इज एल्स तिथे का होऊन राहिलाय, तोपर्यंत तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग ऍक्शन करू शकत नाही. सो मला मुंबई किंवा पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल. माझा जो टार्गेट आहे तो आहे रिजनल मध्ये. ओके, रिजनल बेस मध्ये तिथे मला ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचं आहे. ओके, असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचं आहे आणि तिथे ऍज अ मराठी ऍज अ रिजनल मूवी मध्ये तिथे मला एक फिल्म बनवायची आहे, घरची गोष्ट, जे की मी खूप दिवसापासून नाही का माझ्या डोक्यामध्ये होती. मी त्याचे काही स्क्रिप्ट वगैरे पण लिहिले. ओके, बट अजूनपर्यंत फायनल ड्राफ्ट त्याचा कम्प्लीट केला नाही, पण डोक्यामध्ये आयडिया आहे. यस, आणि जेव्हा मी म्हणजे जस्ट लाईक जेव्हा मी ते मुंबई किंवा पुण्याला जाईल ऍज अ रिजनल बेस मूवीसाठी, ओके, ना की मला घरची गोष्ट बनवण्यासाठी. नो, मी पहिले मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍज अ असिस्टंट डिरेक्टर काम लागेल. ओके, ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून तिथे माहिती होऊन घेईल का तिथे कोणकोणत्या गोष्टीची गरज असते, काय असते, ऍज अ मराठी फिल्म इंडस्ट्री कशाप्रमाणे वर्क करते वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मी तिथे जाणून घेईल. ओके, ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम मी माझी स्क्रिप्टवर पण काम करेन. ओके, आणि देन मला तिथे गेल्यावर माहीत पडेल की पिचिंग कशी करायला लागते. कारण रायटर आहे तर मला एक प्रकारे प्रोड्युसर पाशी माझी जेव्हा स्टोरी घेऊन जावं लागेल तेव्हा मला पिचिंग करावं लागेल. म्हणजे माझी स्टोरी त्यांना ऐकवून द्यावी लागेल, सांगावं लागेल की माझी स्टोरी किती व्हॅल्युएबल आहे, काय आहे, कशी आहे. ओके, सो मी हे पिचिंग करीन आणि देन मग मला डेफिनेटली माहित आहे की माझी जे पिचिंग केल्यानंतर प्रोड्युसर राजी होईलच. यस, हे डिपेंड करते तुमच्यावर की तुम्ही तुमची स्टोरी कशा वेळी बनवली आहे आणि त्याच्यामध्ये किती चांगल्याने इलॉबरेट तुम्ही करू शकता आणि फिल्म मध्ये म्हणजे स्टोरी मध्ये किती दम आहे. आणि एक पर्टिक्युलर प्रोड्युसर हवा आहे. आणि सांगू हे घरची गोष्ट, याचा बजेट पण आहे, हा खूप मोठा बजेट वगैरे नाही. लिटरली मी म्हणतो 2 ते 3 किंवा 5 करोड मधली ही एक फिल्म आहे. तुम्हाला वाटत असेल की 5 करोड ही म्हणजे काही कमी झाली का रक्कम. ऍक्च्युली हे फिल्म मेकिंग साठी बहुत कमी रक्कम आहे. ऍज अ जेव्हा फिल्मचे जे प्रोजेक्ट निघतात ना, तर फिल्मच्या प्रोजेक्टमध्ये त्यांचा जो बजेट असतो तो बजेट तुम्ही ऐकून भांबवून जाचाल. 100 करोड, 150 करोड किंवा 200 करोड त्यांची फिल्मचा बजेट असतो. यस, आणि त्याच्या वेळी तू कम्पेअर कर की 200, 150 किंवा 100 करोड जरी म्हणलं आणि माझी फिल्म ओनली 5 करोड, तर विचार कर किती डिफरन्स आहे. माझी स्टोरी खूप लाईव्ह बेस आहे, खूप जास्त कॅरेक्टर नाही आहे, लोकेशन खूप जास्त मोठे नाही आहे, लिटरली, आणि इमोशन्सला टच करतात वगैरे. कॅरेक्टर पण खूप जास्त असे एकदम हायली ऍडव्हान्स वगैरे नाही आहे. सो यस, आणि मला याच्यावर विश्वास आहे आणि त्याच्यावरच मी एक प्रकारे काम करेन. ओके, सो वन्स आय डन माय घरची गोष्ट फॅमिली, घरची गोष्ट जेव्हा मी कम्प्लीट करीन आणि मला डेफिनेटली माहित आहे की ही मूवी सक्सेसफुल होईलच. या ओके, हे मूवी सक्सेसफुल झाल्यानंतर मग मला रिजनल पासून मग एक प्रकारे मेन स्ट्रीम मीडियामध्ये म्हणजे बॉलिवूडमध्ये काम भेटेल. आणि काम भेटल्यानंतर मग मी इथे ऍज अ असिस्टंट डिरेक्टर लागेल. म्हणजे इथून डिरेक्टर लागल्यानंतर मग मी बॉलिवूडमध्ये ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करेल. या तिथे मी डायरेक्ट ऍज अ डिरेक्टर म्हणून काम नाही करेल. फर्स्ट ऑफ ऑल मी ऍज अ असिस्टंट डिरेक्टर व्हाय,
कारण असिस्टंट डिरेक्टरला खूप साऱ्या गोष्टी माहीत पडून जातात. जेव्हा तुम्ही नाही का ऍज अ असिस्टंट डिरेक्टर कोणत्या प्रोजेक्टवर काम करता तेव्हा तुम्हाला रिअलाइज होते की सो मच थिंग्स हॅपन्स इन द मूवी. बहुत साऱ्या गोष्टी होती इथे, बहुत अति साऱ्या त्या. आणि कसं आहे, मी रिजनल मूवी मधून आलेलो आहे, तर आय डिडंट नो व्हॉट्स हॅपन इन द मेन स्ट्रीम मीडिया. हा, फारसं काही वेगळं नाही आहे, बट आहे ना, या शब्द जरी म्हणलं तरी खूप सारा डिफरन्स आहे. या इथे म्हणलं एक रिजनल मूवी आणि मेन स्ट्रीम मीडियामध्ये फरक काय म्हणलं तर खूप मोठा फरक आहे. या एक रिजनल मूवीचा जो एन्व्हायरमेंट बेस असतो तो ऍज अ स्टेट लेवलचाच असतो. म्हणजे मी मराठी मूवी बनवत आहे तर माझी मूवी युजली महाराष्ट्रात होईल, ओके, जास्तीत जास्त एक साऊथ झोन मध्ये किंवा एक प्रकारे मध्य भारत म्हणजे मध्य प्रदेश वगैरे 1-2 स्टेटमध्ये वगैरे होईल. बट एक मेन स्ट्रीम मीडियामध्ये जरी म्हणलं ना तर इथे नाही का तुमची मूवी ऑल ओव्हर इंडिया ब्रॉडकास्ट होते. सो बस हाच एक शब्द काफी आहे की तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या. सो आफ्टर द मराठी मूवी घरची गोष्ट, मग मी काम करण्याचं असिस्टंट डिरेक्टर इन किंवा एक प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करेल. यशराज किंवा YRF, यशराज किंवा धर्मा प्रोडक्शन मध्ये ऍज अ असिस्टंट डिरेक्टर, जे की मला इझिली, कारण मी अगोदर रिजनल मध्ये एवढ्या चांगल्या मूवीज बनवलेल्या आहे. सो डेफिनेटली यस. कारण का हे मी यासाठी करत आहे, कारण मला सांगू रिजनल मूवी मध्ये नाही का एवढा फारसा मोठा प्रोजेक्ट होता नाही माझा. घरची गोष्ट होती, हार्डली 4-5 करोडचा बजेट होता आणि याच्यामध्ये मी माझी फिल्म खूप जबरदस्त बनवली आणि सक्सेसफुल पण झाली. बट मला एक बॉलिवूड मूवी बनवायची आहे, ती आहे बायनरी कोड, जे की माझी स्टार्टिंगची मूवी असं पहिले जेव्हा म्हणजे मी विचार केला होता की मी फिल्म मेकिंग बनेल आणि माझ्या डोक्यामध्ये जे आयडिया आला होता तो होता बायनरी कोडचा. आणि मला ती बायनरी कोड बनवायची आहे. इट वॉज माय रिअली ड्रीम प्रोजेक्ट. ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम मला नाही का खूप साऱ्या मूवीज पण बनवाव्या लागेल. जे की हे माझ्या नाही दुसऱ्यांच्या मूवीज आहे. कारण ऍज अ डिरेक्टर तुला स्वतःची एक प्रकारे ऍज अ डिरेक्टर तुला एक स्वतःची एक प्रकारे हे बनते, म्हणजे जॉनरो बनते. जॉनरो म्हणजे कॅटेगरी, का त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जबरदस्त काम करू शकता ऍज अ ऍक्शन मूवीमध्ये किंवा इमोशनल मूवीमध्ये. तर त्यावेळेस नाही का रायटर किंवा प्रोड्युसर मला अप्रोच करते का बाबू तुम्ही ही फिल्म बनवा, तर मला ती पण फिल्म बनवावं लागेल. व्हाय, असं नाही की मी दुसऱ्याची मूवी नाही बनवणार, ऑफकोर्स बनवणार, बनवा पण ऍज अ डिरेक्टर यू हॅव टू अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स. सो मला ते पण मूवी बनवावं लागेल. बट मला माझा जो मेन टार्गेट आहे तो आहे बायनरी कोड. ऍज अ मेन स्ट्रीम मीडियामध्ये तो बायनरी कोड तो बनवायचा आहे, ओके. आणि त्याच्यामध्ये मग माझा स्वतःवर विश्वास आहे की मी ते फिल्म बहुत जबरदस्त बनवू शकतो आणि चांगल्या स्टेजवर चांगल्याने पब्लिश करू शकतो आणि बिंग सक्सेसफुल त्याला करू शकतो. हे स्वतःमध्ये विश्वास आहे. सो येस. आता हा झाला रोड मॅप, पण ह्यासाठी वेळ किती लागेल, हाऊ वुड यू डू दॅट? वेल, ऑगस्ट पर्यंत मी टाइमलाईन सांगितली. ऑगस्ट पर्यंत, ऑगस्ट मध्ये मला निघायचं आहे, ओके. आणि ते आता हा अजून एक गोष्ट, तू जून जुलै ऑगस्ट एप्रिल मे जून याच्यामध्ये तू पैसे कम जमा करताय आणि ऍटलिस्ट तू म्हणत आहे की 30,000 रुपये. तर विचार कर, का तू 30,000 रुपयामध्ये मुंबई किंवा पुणे या शहरामध्ये सर्वाइव्ह करू शकशील? कारण तिथे आपल्याला जॉबचा दुसरा काही सोर्स नाही. सो हाऊ यू डू दॅट? दॅट इज अ रिअली गुड क्वेश्चन. हे बघ, 30,000 रुपये घेऊन तू मुंबई किंवा पुणे या मोठ्या शहरामध्ये घेऊन जाशील आणि तू म्हणशील का तू राहण्यासाठी खरंच एवढ्या पैशाने होऊ शकते का? मी म्हणतो होऊ शकते. म्हणजे की कसं आहे, आपण मुंबई किंवा पुण्याला मोठ्या शहरामध्ये जायचं आणि जर विचार करायचा आपल्यापाशी 2 महिने आहेत. म्हणजे यावेळी विचार करायचा की आपल्यापाशी 2 महिन्यामध्ये आपल्याला तिथे काही ना काहीतरी करून घ्यायचं आहे किंवा काही ना काहीतरी रिलेटेड पैसा कमवायचा आहे रिलेटेड टू फिल्म इंडस्ट्री. आणि 2 महिने इज हॅड इनफ.
2 महिने वाटतात ते खूप छोटे आहे, बट ऍक्च्युअली इट वॉज टू मच. या 2 महिने म्हणजे 60 दिवस, एक दिवस म्हणजे 24 घंटे. 24 घंट्यामधून तू विचार कर, 8 घंटे जरी विचार केला, 8 घंटे जरी झोपला, त्याच्यानंतर तुला कशी किती भेटते? 16 घंटे भेटतात. या 16 घंट्यात तुला पूर्ण मुंबई शहरामध्ये कुठे जे काही प्रोडक्शन हाऊस आहे किंवा ऍज अ हे आहे डिरेक्टर आहे, त्यांना अप्रोच करायचं आहे, त्यांना म्हणायचं आहे ऍज असिस्ट मध्ये मला करू द्यावा वगैरे वगैरे. आणि असं एव्हरीडे तुला 16 घंटे भेटत आहे. म्हणजे तुला 60 दिवसामध्ये 16 घंटे भेटून राहिले. सो हे वेळ खूप मोठा आहे. या आणि दुसरी गोष्ट, 30,000 मध्ये कसं काय मॅनेज होईल? वेल, युजली मोठ्या शहरामध्ये नाही का हॉस्टेल असतात. या म्हणजे इथे रेंटसाठी डिपॉझिट, खूप मोठा डिपॉझिट भरायची गरज नाही. युजली जे रेंटसाठी असतात तिथे बहुत मोठा डिपॉझिट भरावा लागतो, 40-50 हजार रुपये वगैरे. आपली तेवढी अवकाशच नसते. या पण आपल्याकडे हॉस्टेल आहे. या आणि हॉस्टेलमध्ये डिपॉझिट भरावे लागत नाही. ओके, तिथे रेंट द्यावा लागतो. आणि रेंट तिथे असेल तर किती असेल? किती? 5,000, 6,000, 7,000 घे. मला नाही वाटत का त्याच्यावरती काही आपण असा विचार करू का. आणि असेल म्हणा, मी असं नाही म्हणत की त्याच्यावरती पण रेंट असेल, बट आपण आपल्या कॅटेगरीनुसार, आपल्या लोकेशननुसार आपण विचार करू की आपण हार्डली 7,000 रुपये प्रति महिना रेंटवर खर्च करू शकतो. तर त्यानुसार मी करीब 2 महिन्याचे 14,000 रुपये आणि खाण्यापिण्यासाठी मी घेतो 3,000 रुपये प्रति महिना. तर म्हणजे 7 आणि 3 10,000 रुपये, म्हणजे मला 20,000 रुपये प्रति महिना, 10,000 रुपये प्रति महिना. तर 2 महिन्याचे 20,000 रुपये. मी 30,000 रुपये म्हणलं, 10,000 रुपये एक्स्ट्रा फॉर द ट्रॅव्हलिंग अँड अदर एक्सपेन्सेस. ओके, सो यासाठी मी प्लॅनिंग केली. आणि समजा त्याच्यामध्ये पण काही होत नाही आहे, या म्हणजे आपण फुल प्रयत्न केला, फुल म्हणजे आपण हे केलं ते केलं पूर्ण म्हणजे असं, आणि आता वेळ झालाय ना, आता नेक्स्ट महिन्यासाठी रेंट नाही आहे, आपल्यापाशी पैसा नाही आहे, तर देन व्हॉट वुड आय डू? सो त्याच्यासाठी पण एक बॅकअप प्लॅन आहे. आतापर्यंत आपण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे या PMI मध्ये डिझाईन इंडस्ट्रीमध्ये काम केलं, जे की 2-2.5 वर्षाचा कोर्स, 2-2.5 वर्षाचा आपल्यापाशी एक्सपिरियन्स आहे, जे की खूप मोठा एक्सपिरियन्स आहे कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये लागण्याचा. या इट वॉज टू मच. यासाठी कसं काय फारसा काय एक प्रकारे खूप साऱ्या गोष्टी वगैरे 2.5 वर्षाचा असा एक्सपिरियन्स आहे ना. आणि युजली डिझाईन इंडस्ट्रीमध्ये नाही का, तुम्हाला एक्सपिरियन्स होल्डरला खूप जास्त वॅकन्सी आहे, बहुत जास्त. तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जा, तुम्हाला म्हणेल की मी 1-2 वर्षाचा आहे, हे एक्सपिरियन्स आहे, ते लोक तुम्हाला समोरून कॉल करतील. इव्हन जर मी आताही Naukri.com वर माझा रेझ्युमे अपडेट केला ना, तर लिटरली मला नाही का करीब 1-2 दिवसामध्ये 2-3 कॉल येऊन जाईल. सो इट वॉज दॅट थिंग. आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये आणि या डिझाईन इंडस्ट्रीमध्ये तिथे तर लागूनच आहे, नेहमी ऑपॉर्च्युनिटी आहेच मित्रा. यस. सो मला नाही वाटत का तिथे खूप कठीण राहील मला दुसरा जॉब गेन करणं, की माझ्यापाशी आता पैसा खतम झालाय वगैरे वगैरे, आणि आता माझ्यापाशी आता थोडे बहुत पैसे कमवायला लागेल, तर त्या सिच्युएशनच्या वेळेस मी ते करेल. बट इट वॉज द लास्ट. माझा जो पहिला प्रेफरन्स राहील तो ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये किंवा प्रोडक्शन हाऊसमध्ये किंवा एका डायरेक्टर खाली काम करणं. राईट. सो पहिला तो माझा हाच टार्गेट राहील. सो अशा वेळेने मी ठरवलंय, ओके, हा माझा टार्गेट आहे आणि इथपर्यंत मला जायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहे. यस. आता इथे खूप साऱ्या गोष्टी हे असे म्हणता येईल की आपलं आता लग्न करायचं आहे, वेळ झाली आहे, असं करायचं तसं करायचं आहे. वन थिंग इज प्रॉमिस यू दॅट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपलं करिअर. जर आपलं करिअरच नाही तर आपलं म्हणजे मी अगोदरपासून डिसाईड केलं की लग्न जेव्हा मी करीन, जेव्हा माझं करिअर सेटल राहील, जेव्हा मी एक प्रकारे फील करेन का या दॅट वुड बी माय करिअर, हे माझं करिअर सॅटिस्फाईड आहे, सो येस चलो. म्हणजे माझा मुंबई किंवा पुण्याला एखादा फ्लॅट आहे आणि मी थोडा बहुत तरी चांगला पैसा कमवून राहिलो आहे, तर त्या सिच्युएशन वेळेस मी वडिलांना म्हणेल का ठीक आहे बाबा माझं लग्न करून द्या, तेव्हा वगैरे काय. आणि वन थिंग इज दॅट स्वतःवर विश्वास आहे ना, मला स्वतःवर एवढा विश्वास आहे
की मी समोर लाईफमध्ये चांगलं काम करीनच. इट वॉज नॉट दॅट थिंग की मी असं एकदम काम करून पछतावा करीन, एकदम रिग्रेट करीन का मेरे से क्या गलती हो गई वगैरे, असं मी फारसा विचार करणार नाही. कारण मला माहित आहे मी जे काही काम करेल इट वॉज रिअली अमेझिंग. सो हा माझा प्लॅन आहे आणि मी याच्या अकॉर्डिंग आता काम करणार आहे. ओके, आर्टिफॅक्ट एपिसोड हे त्याच गोष्टीसाठी आहे की मी जे काही करत आहे ते बरोबर करत आहे की नाही करत आहे, तर माझ्या प्लॅन अकॉर्डिंग वर काम करत आहे की नाही करत आहे. सो इट इज दॅट थिंग. कारण आपण स्वतःवर कंट्रोल ठेवतो आणि स्वतःवर एक प्रकारे माहीत करून ठेवतो. आपण एक प्रकारे स्वतःला डिरेक्ट देतो की भाऊ तुला जायचं. ओके, सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन. फारसं काय आज काही नवीन काय झालं नाही. ऑफिस मधून घरी आलो, पिक्चर आज कोणतंच बघितलं नाही मी. खूप जास्त थकलेलो होतो कारण काल मी 5 घंट्याची झोप, त्याच्यात अगोदर दिवशी पण 4-5 घंट्याची झोप, बहुत म्हणजे असं एकदम आळसासारखं वाटत होतं. सो ऑफिस मधून आलं, कपडे काढले, जस्ट झोपलो. 9 वाजता उठलो, दात घासले, म्हणजे 9 वाजता उठलो आणि थोडस जेवण केलं, आता फिरून राहिलोय. So right now this is the end. This is the My Artifact episode number 1809. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.